बघा, 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती असा प्रश्न सोडवायचा कसा? आता इथं काय म्हणते गणित, 1 लिटर पाण्यात 1 लिटर पाणी, मूळचं 1 लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये 15%, इथून वाक्य दुसरं सुरू झालं लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. एखाद्या वेळेस अशामुळे आरबळी जीव गोंधळात पडतो. 1 लिटर पाण्यात, आता पुढं म्हणजे 1 लिटर पाणी ऑलरेडी अवेलेबल देअर आर अँड दे आर टेलिंग नेक्स्ट कंडिशन टू अस. कोणती? 15% मीठ असलेले कशात बरं का? 1 लिटर पाण्यामध्ये. आता या गोष्टी लक्षात घ्या. 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी मिसळायचं. किती पाणी मिसळायचं हो? 800 मिली. 800 मिलीलिटर पाणी मिसळायचं. म्हणजे एकूण मिश्रण किती बाबा, एकूण द्रावण किती बाबा, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. पूर्वीचं 1 लिटर पाणी हे सगळं जर समजा आम्ही मिलीलिटर मध्ये माप घेतलं तर 1 लिटर म्हणजे काय होत असतात लेकरांनो? 1000 मिली होत असतात. म्हणजे पूर्वीचं 1 लिटर 1000 मिली, नंतर 800 मिली ज्याच्यामध्ये काय आहे? 15% मीठ आहे सन्निहित. म्हणजे एकूण द्रावण किती? तर 1800 मिलीचं हे झालं एकूण द्रावण किंवा एकूण मिश्रण. आता एक गोष्ट राहिली, 1 लिटर पाण्यामध्ये 15% मीठ असलेलं 800 मिली हे जे द्रावण आम्ही मिसळवलं, याच्यामधलं मीठ किती बाबा? 800 मिली मधील मिठाचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण असले, मिठाचं प्रमाण किती किती बाबा मिठाचं प्रमाण? तर या 800 मिली मध्ये लेकरांनो 15% मीठ आहे. 15%ची मांडणी 15/100 अशी. इथे या 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा. 8 गुणिला 15, 15 8 20 म्हणजे 800 मिली जे काही द्रावण मिसळवलं त्या द्रावणात 120 मिली काय आहे? मीठ आहे. आम्हाला गणितानं प्रश्न असा विचारला की नवीन द्रावणातील मिठाचं प्रमाण किती? गोष्टी लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना एकूण द्रावण किती व्हायला लागलं हो? 1800 मिली व्हायला लागलं. मग हे 1800 मिली इथं छेदस्थानी, या 1800 मिली एकूण द्रावणामध्ये केवळ मिठाचं प्रमाण 120 मिली. सर लक्ष द्या, एकूण द्रावण 1800 मिली, याच्यामध्ये मिठाचं असलेलं प्रमाण 120 मिली. नवीन द्रावणातील मिठाचं प्रमाण टक्केवारीमध्ये द्यायचं म्हणून इथं गुणीला 100 घ्यायचे असतात लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 120 भागीला 18 उरले, हा भाग जातो लेकरांनो 6.66 असे 6 येत राहणार. म्हणजे नवीन द्रावणातील मिठाचं प्रमाण काय? तर 6.66%. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.